तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये खोद आणखी थोडेसे नावाची एक कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ही कविता अतिशय महत्वपूर्ण अशी कविता आहे. त्याचं कारण असं आहे की माणूस फार लवकर डिस्करेज होतो, निराश होतो आणि दुःखी होतो, अशी माणसाची प्रवृत्ती असते. म्हणून ही कविता आसावरी काकडे यांची कविता मला यासाठी मोलाची वाटते. यातून जी काही मूल्य आपण शिकतो आहोत ती मूल्ये मला फार मोलाची वाटते. त्याचं कारण असं आहे की माणसं सदा सर्वदा नकारात्मक पद्धतीने विचार करत असतात. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की नकारात्मक पद्धतीने विचार करणे म्हणजे अपयशाला सामोरे जाणे होय, दुःखाला सामोरे जाणे होय, संकटाला सामोरे जाणे होय. याचा अर्थ असा होतो की माणसाचं आयुष्य दुःखमय होण्याच्या करिता नकारात्मकता मोठी कारणीभूत असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण ही कविता शिकल्याच्या नंतर आपण आपल्यांवर विश्वास करायला शिकलं पाहिजे, ज्याला आपण आत्मविश्वास असे म्हणतो. आणि केवळ फाजील आत्मविश्वास नाही तर तो दृढ विश्वास असला पाहिजे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की नुसता विश्वास कधी निर्माण होईल, जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू लागाल. माणसाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा. आणि म्हणून ही कविता जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता या गोष्टीचं महत्व विशद करताना दिसते. या दोन गोष्टीचं अनन्य साधारण असं महत्व आहे. हे महत्व ती विशद करताना दिसते. आणि हे करत असताना आपल्याकडे काही गोष्टींची आवश्यकता आहे. काही गोष्टींची आवश्यकता आहे. संयमाची आवश्यकता आहे, जिद्दीची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वासाची तर आवश्यकता आहेच आहे. या बरोबर चिकाटीची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण कार्यरत ठेवल्या गेल्या आणि प्रयत्नवादीपणाने काम करू लागलो, चांगुलपणावर विश्वास ठेवून जगू लागलो, तर माणूस सुखी होतो, समृद्ध होतो. आपण वास्तव स्वीकारायला शिकलं पाहिजे. मग ते काहीही असो, कसंही असो, सत्य स्वीकारण्याची क्षमता आपण तयार केली पाहिजे. आपल्यामध्ये ती तयार केली पाहिजे. वास्तव स्वीकारलं पाहिजे. मग ते कसंही असो, ते भीषण असो, भयावह असो की आनंददायी असो, वास्तव हे वास्तव असतं आणि त्याचा आपण आनंदाने स्वीकार केलाच पाहिजे, करावाच लागेल. कारण माणसं मोठी ब्रह्मात जगत असतात. काही लोकांच्याकडे मैं बडा, मी मोठा असा एक अहंकार असतो. मी या पदावर, मी त्या पदावर, पदाची आणि खोट्या प्रतिष्ठेचा अहंकार त्यांच्या मनामध्ये इतका बळावला असतो की तो स्वतःला संपविण्याच्यासाठीच कारणीभूत असतो. आणि म्हणून आपण कोणत्याही भ्रमात राहू नये. भ्रम हा माणसाला विनाशाकडे घेऊन जात असतो. म्हणून भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. कोशिश करणे वालों हार नाही. कोशिश करावी लागेल, कष्ट करावे लागेल, प्रामाणिक मेहनत करावी लागेल. या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, हा सगळ्या गोष्टी या कवितेतून दिलेला एक संदेश आहे. आणि आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसे पुढे गेले तर यश नक्कीच मिळते. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना तिथे आपल्याला प्रयत्नाला यश मिळत नाही असं आपल्या लक्षात येतं आणि आपण तिथे थांबतो. आपल्याला सगळ्यांना माहिती थांबला तो सापडला. आपण तिथे थांबतो. कवी आसावरी काकडे यांना असं म्हणायचं आहे की बाबांनो, तिथे नका थांबू. तिथे थांबल्यानंतर विचार करा आणि अजून थोडासा प्रयत्न करा. पुढे अजून थोडासा प्रयत्न करा. जोर लावा, शक्ती लावा, बळ लावा, ऊर्जा आपली जी काही आहे ती खर्ची घाला. म्हणजे जेव्हा चिकाटी आणि जिद्द माणसाच्या जवळ असते, माणसाच्या जवळ एक दुर्दम्य असा आशावाद असतो, तेव्हा माणसं पराभवाचं तोंड बघू शकत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे, फार मोलाची गोष्ट आहे. आणि म्हणून ही कविता असंख्य पद्धतीने
महत्वाची वाटते मला. अनेक पद्धतीची मूल्य पेरणारी कविता आहे, मूल्यवान कविता आहे, मूल्य पेरणारी कविता आहे, मूल्य सांगणारी कविता आहे. आणि म्हणून या कवितेला जर आपण आत्मसात केलं, गांभीर्यानं आत्मसात केलं, तर इयत्ता 10वी परीक्षा पास होणे ही तर फार छोटी गोष्ट आहे. पण त्याही नंतर जीवनाच्या या प्रवासामध्ये तुम्हाला ही कविता किंवा या कवितेत सांगितलं गेलेलं मूल्य तुम्हा सर्वांना, माझ्यासहित आपल्या सर्वांना क्षणोक्षणी पदोपदी अत्यंत महत्वपूर्ण आहे असं माझं ठाम मत आहे, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून अत्यंत आत्मविश्वासाने ही कविता मी आपल्या समोर ठेवतोय. पहिल्यांदा आपण 4 ओळीचा जर अर्थ फक्त वाचन केलं तर लक्षात येईल. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. पुढे कवी असं म्हणतो, घट्ट मिट्टू नये ओठ, गाणे असते गमनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. शेवटी कवयित्री असं म्हणतात की जरा लागलेच तेथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. शेवटची ओळ परत एकदा बघा. जरा लागेलच तेथे, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. ही कविता प्रचंड आशादायी आहे, प्रचंड सकारात्मकता आहे. आणि म्हणून एक शब्दांचा अर्थ मला खूप मोलाचा वाटतो, खूप महत्वाचा. फक्त पहिल्या 4 ओळी तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. एखादा खड्डा खोदत आहात, एखादी विहीर खोदत आहात, पाण्याच्या निमित्ताने तुम्ही हा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही खूप खोदले, आता आपल्याने शक्य नाही कारण पाणी काही दिसत नाही कुठेच. पण नाही, असं करू नका, आणखी थोडंसं करा. ज्या क्षणी तुम्ही थांबला तिथूनचा प्रवास तुमचा पुढे असला पाहिजे, अजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी थोडासा जर प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्नाला फळ मिळेल, म्हणजे मिळेलच. आणि तुम्हाला खाली असलेलं पाणी दिसायला लागेल. धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. धीर सोडायचा नाही, आत्मविश्वास हरवून बसायचा नाही. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की धीर सोडला की संपत. धीर सोडायचा नाही, जिद्द चिकाटीने ते काम करत राहायचं, कार्य करत राहायचं. जे होईल ते होईल, नक्कीच चांगलं होणार आहे असे एक दुर्दम्य आशावाद मनामध्ये बाळगायचा. कारण कवी एक वाक्य मस्त म्हणतो, खोटी नसतात नाणी. सगळीच नाणी, सगळीच नाणी खोटी नसतात. म्हणजे सगळीच माणसं स्वार्थी, संधी साधू, लबाड, ढोंगी अजिबात नसतात. असतात काही लोक, नाही असं नाही, पण सारी हा शब्द प्रयोग केलाय. सगळीच लोक अशी खोटारडी असत नाहीत, सगळीच लोक अशी स्वार्थी असत नाहीत, सगळीच लोक अशी संधी साधू असत नाहीत. आणि म्हणून जर सारीच लोक किंवा सगळीच नाणी जर खोटी नसतील तर मग आशावाद कायम असला पाहिजे. आपला दुर्दम्य आशावाद कायम असलाच पाहिजे. कारण अजून थोडा प्रयत्न केला यश मिळणार आहे, अजून थोडा प्रयत्न केला यश मिळणार आहे. म्हणून ह्या 4ही ओळी मला फार मोलाच्या वाटतात. आणि मी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करेन की आपण अशा पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून जीवनाचा प्रवास केला पाहिजे. मी नक्की तुम्हाला सांगतो, गॅरंटीने सांगतो, विश्वासाने सांगतो की असं जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलं तर तुम्ही नक्कीच धीर न सोडता जिद्दीने, चिकाटेने, आत्मविश्वासाने जगू लागला, सकारात्मकता घेऊन जगू लागला, सकारात्मकताचा विकास करू लागला, तिला जोपासू लागला, तर मग यश तुमच्या पायाशी नक्की आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पुढच्या जागोळी काय म्हणतो बघा. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. गंमत अशी असते की जेव्हा माणसाच्या मनामध्ये नकारात्मकता असते तेव्हा दुःख त्याच्या वाट्याला आपोआप येत असतात, त्यानं ते आणलेलं असतं. आणि म्हणून घट्ट मिटू नये ओठ, आपलं दुःख, आपल्या वेदना आपल्या अंतरंगात जपून ठेवण्यात काहीही पॉइंट नाही, काहीही आवश्यकता नाही, काहीही त्याच्याने भलावण होणार नाही, त्याच्याने काही चांगलं होणार नाही. तर आपले ओठ उघडले पाहिजे. म्हणजे काही लोक संपूर्ण दुःख
पचवून याचा प्रयत्न करतात, बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, भावना व्यक्त केल्या पाहिजे. बोलल्याने माणूस मोकळा होतो, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, दुःख सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं आपण करताना दिसत नाही. आपण ते सगळं सहन करतो, त्याला दुःख गिळणे असं म्हणतो. दुःख गिळण्याचा प्रयत्न करतो, ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण कवयत्रीला हे 100% माहिती आहे की आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक आनंद असतो, एक आनंद असतो, एक सुख असतं, एक सृजनशीलता आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून ही सृजनशीलता आपल्या अंतःकरणात असते. सृजन क्षमताच नाही तर सृजन क्षमतेबरोबर त्या निर्मितीची जी काही संकल्पना असेल, निर्माण करण्याची जी संकल्पना असेल, व्यक्त होताना ती निर्मितीची संकल्पना वापरली गेली तर काहीतरी नाविन्यपूर्ण निर्माण होणार असतं, नवीन गोष्ट निर्माण होणारी असते. म्हणून गाणे असते ग मनी, गाणे हे आनंदाचं प्रतीक आहे, निर्मिती प्रक्रियेतला एक महत्वपूर्ण भाग आहे. आणि मग आपल्या अंतःकरणात सुख असते, वैभव असते, ऊर्जा असते, चांगुलपण असते, खूप काही गोष्टी असतात ज्याच्याने स्वतःच्या बरोबर इतरांचंही कल्याण होणार असतं. इतरांचं कल्याण करण्याची क्षमता आपल्या अंतरंगामध्ये असते, साठून असते. पण आपण ते ओठातून व्यक्त न केल्यामुळे, घट्ट मिटून बसल्यामुळे आपण दुःखही व्यक्त करत नाही, त्यालाही मध्येच नेतो आणि त्यामुळे आनंद बाहेर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून आनंद बाहेर येण्याच्यासाठी आपण व्यक्त झालं पाहिजे. हे गोष्ट पटवून देण्यासाठी कवी एक छान उदाहरण देतो. शिशिर ऋतूंच्या मध्ये आपल्याला माहितीये की पानगळी चालू असते, नाही का? म्हणून कवी काय म्हणतो, अर्थ जन्माची असते रित्या गळणाऱ्या पाणी. म्हणजे हे पान त्या झाडांवरती वर्षानुवर्ष किंवा महिने किंवा अनेक दिवसांपासून तिथे आहे, ते थकलेलं आहे, पिकलेलं आहे, ते आता गळते आहे. गळताना त्याला दुःख होणे स्वाभाविक आहे, संपताना माणसाला दुःख होणे स्वाभाविक आहे. यालाही होतं, परंतु तो दुःख करत बसत नाही. त्याच्या जवळ एक आशेची नवी पालवी आहे. काय आहे? रित्या गळणाऱ्या पाणी काय असते? अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. त्या पान जेव्हा पडणार आहे त्या ठिकाणी त्याच्या झालेल्या रिकाम्या जागेवरती एक नवी पालवी फुटणार आहे, नवीन पानाचा जन्म येणार आहे. आणि याचा अर्थ असा होतो की जुने, एक कवी मस्त म्हणतो, मला आठवता की जुनी जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका. त्याचा अर्थ वेगळा आहे, म्हणजे जुन्या संस्कृतीला जाऊ द्या असं म्हणणं आहे. पण जुने जाते आणि नवे येते ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. एक गेलं की दुसरं येणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. म्हणून जाणाऱ्याचं दुःख करत बसण्यापेक्षा येणाऱ्याचं स्वागत करणं कधीही चांगलं असतं, कधीही चांगलं असतं. त्याचं दुःख असत नाही असं नाही, पण त्याचंच दुःख करत बसलो तर मग नाविन्यपूर्ण आपल्या हातून काय होणार आहे? निर्मिती आपल्या हातून काय होणार आहे? आपल्याला नवनिर्मितीची क्षमता आपल्याकडे असते. त्या निर्माण करणाऱ्या क्षमतेचा आपण त्याला जोपासलं पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून कधी असं म्हणतो की जर एखादं पान गळणार तेही नव्या आशेची, नव्या पालवीची आशा धरून असेल, त्याचा तेवढा सकारात्मक असेल तर आपण तर माणूस आहोत. आपण माणूस असल्यामुळे आपणही सकारात्मक असलं पाहिजे. पुढे कवी असं म्हणतात, मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली. काही लोकांना फार आहे, मै फलाना, मै बिस्ताना, मै यूं, मै त्यूं. अरे हे काय चाललंय? काय अहंकार आहे? जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणार आहे बाबा, तू पण मरणार आहेस रे. मग हे जर सत्य असेल तर मग कशासाठी हे की माझ्याकडे हे आहे, माझ्या याच्यामध्ये हे, माझ्या हातात हे आहे, माझ्या ताकद आहे, माझ्या शक्ती आहे, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्या हाताकडे अमके लोक आहेत, माझ्याकडे तमके लोक आहेत. तुझी क्वालिटी काय ते लोकांना माहिती आहे, तुझी पात्रता लोकांना माहितीये बाबा. तू कुठल्या पात्रतेचा आहे, तुझ्यात काय क्षमता आहे, तुझ्याकडे काय चांगुलपण आहे, तुझ्याकडे काय वाईटपण आहे, हे सगळं लोकांना कळतं रे. म्हणून तू झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून समजून घेऊ नकोस. म्हणून मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली? ते रिकामी आहे तर भरलेली कशाला म्हणायचं? कशाला गर्व करायचा? कशाला अहंकार करायचं? थोडक्यात सांगायचं, कशाला मस्ती करायची? नाही का? हे करायचं नाही, हे काहीही करायचं नाही. मग उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तरी. त्यापेक्षा म्हणजे गर्व करण्यापेक्षा, अहंकार करण्यापेक्षा, स्वतःचा मोठेपणा करून घेण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या मनामध्ये असणारा प्रेमाचा ओलावा जो आहे तो व्यक्त झाला पाहिजे. आपली माया, आपल्या मनामध्ये मायाळूपणा जो आहे
मायाचा दुसरा एक अर्थ होतो मायाळूपणा जो आहे, प्रेमळपणा जो आहे, हा प्रेमळपणा, मायाळूपणा व्यक्त झाला पाहिजे. आपल्या मनातला हा प्रेमाची ओलावा जो आहे, प्रेमाचा ओलावा तो व्यक्त झाला पाहिजे आणि तो उघडून ओंजळीत घेतला पाहिजे, तो व्यक्त झाला पाहिजे, तो दाखवला पाहिजे. यस, माझ्याकडे गर्व नाही, माझ्याकडे अहंकार नाही, माझ्याकडे उद्धटपणा नाही, माझ्याकडे कुठल्याही गोष्टींचं भांडवल करण्याची आम्हाला गरज नाही, तर माझ्याजवळ असणाऱ्या प्रेमाने मी इतरांना सुख देऊ शकतो का? माझ्याजवळ असणाऱ्या चांगुलपणाने मी इतरांना सुखी करू शकतो का? सुगंधित करू शकतो का? म्हणून ही ओळ फार महत्वाची. शेवटी कवयित्री असं म्हणतात, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, थांबू नकोस, थांबला तो संपला, नको थांबूस. का मग? जरा लागणार आहे तिथे, तू जिथे खोदतो आहेस मित्रा, तिथे खोद, अजून तू खोद, जरा लागणार आहे तिथे पाण्याचा नितळ स्वच्छ झरा लागणार आहे तिथे, म्हणजे यश तुला मिळणार आहे. अपयशाची गाणी गात बसू नकोस, तिथे नक्कीच तुझ्या पदरी आशा येणार आहे, निराशा नाही. म्हणून जरा लागेल तिथे खोद आणखी जराशी, कर प्रयत्न जरासा, थांबू नकोस, अजून प्रयत्न कर. आपल्याला हे अजून प्रयत्न करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. त्याच्यासाठी सहनशीलता पाहिजे. जी माणसं सहनशीलता विसरून जातात किंवा त्यांच्याकडे सहनशीलता नसते, संयमपणा नसतो, ही सहनशीलता आणि संयमपणा नसलेली माणसं उद्विग्न होतात, दुःखी होतात, निराशा होतात आणि अशा दुःखांमध्ये, अशा निराशेमध्ये, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये कधी काय स्वतःच करून घेतील काहीही सांगता येत नाही. किंबहुना एवढंच नाही तर याही पलीकडे ते जाऊ शकतात. स्वतःच्या बरोबर इतरांचंही नुकसान करण्यासाठी ते असुसलेले असतात, उत्साहित झालेले असतात, उल्हासलेले असतात. म्हणून आपण तशा पद्धतीचा उल्हास आणि उत्साह दाखवता कामा नये. संयम, सहनशीलता, मोठेपणा, मन मोठं असलं पाहिजे माणसाचं. खिसा किती मोठा आहे छोटा आहे महत्वाचं नाही, मन मोठं असलं पाहिजे. आणि म्हणून कवी असं म्हणतात, उमेदीने जगण्याला बळ लागते. माणसानं नव्या उमेदीने जगलं पाहिजे, आशेने जगलं पाहिजे. त्यासाठी ऊर्जा लागते ना, ही ऊर्जा आपल्याकडे असते. म्हणून उमेद असली पाहिजे, आशा असली पाहिजे आणि नव्या उमेदीने जगण्याला बळ लागत असते, ताकद लागत असते, शक्ती लागत असते. बघा, फार महत्वाची गोष्ट आहे. कुठल्या गोष्टीला संयमाने जगण्याच्यासाठी, जिद्दीने जगण्याच्यासाठी, आत्मविश्वासाने जगण्याच्यासाठी बळ लागत असते. आणि उथळ पाण्याला खळखळाट जास्त आणि व्यक्त म्हणजे चुकीच्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी शक्ती लागत नाही. चुकीच्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी शक्ती लागत नाही, बळ लागत नाही, ऊर्जा लागत नाही. तर चांगुलपणाच्या साठी या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणून ही जी काही कविता आहे मित्र सावरिकाकडेची मला खूप भावलेली आहे, मला खूप आवडलेली आहे. मला खूप भावलेली आवडलेली आहे याचं कारण असं आहे की या कवितेमध्ये कवयित्रीने जो काही जीवनाचा मूल मंत्र दिला आहे, जीवनात जगण्याचं एक सूत्र दिलं आहे, हे सूत्र, हे मूल मंत्र मला यासाठी मुलाचं वाटतं की माझ्या तमाम विद्यार्थी बांधवांना, सगळ्यांनाच या कवितेचं जर अनुकरण केलं, या कवितेच्या प्रमाणे राहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच लक्षात यायला लागेल की आपण या कवितेच्या प्रमाणे जर वागू लागलो आणि अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करू लागलो, सकारात्मकता घेऊन जगू लागलो, सकारात्मकतेचा भाव घेऊन जगू लागलो, आत्मविश्वासाने, जिद्दीने आणि संयमाने जगू लागलो, तर आपल्या वाट्याला कधीच अपयश येणार नाही, तर आपल्या वाट्याला कधीच दुःख येणार नाही. आणि जर यदा कदाचित असं काही करताना दुःख आलं ते पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण. आयुष्यामध्ये सुख दुःख येतील, पण आलेलं दुःख, आलेल्या वेदना पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये ऊर्जा तयार केली पाहिजे. आपल्याकडे नवीन काहीतरी करण्याची क्षमता आहे, नवीन काही करण्याची कौशल्य आहे, हे सगळं आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण करावं लागेल ना. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे, मी कोण आहे हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी काहीतरी करू शकतो. नाहीतर मी भलतच काहीतरी आहे अशा जर भ्रमात वागू लागलो, मी फार श्रेष्ठ आहे म्हणून जर वागू लागलो, तर आपल्यापेक्षा कितीतरी लोक श्रेष्ठ असतात आणि त्यांच्या पुढे आपण काहीच नाही हे जेव्हा आपल्याला ज्ञात होतं तेव्हा आपण दुःखी होतो, निराशा पदरी पडते, वेदनेला सामोरे जावं लागतं. म्हणून वेदना विरहित जगण्याच्यासाठी ब्रह्माच्या मधून बाहेर आलं पाहिजे. अशा पद्धतीची अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट सांगण्याचं काम या कवितेमध्ये केलेली आहे. कष्ट करण्याचं शिकवलेलं आहे या कवयित्रीने की आपण कष्ट प्रामाणिकपणे केलं पाहिजे
आणि चिकाटीने जिद्दीने आपल्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि तिथेच न थांबता अजून थोडंसं असं म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही कविता अत्यंत महत्वाची आहे. आसावरी काकडे यांनी लिहिलेली खोद आणखी थोडेसे की बाबा रे अजूनही थोडासा प्रयत्न कर, प्रयत्नाने वाळूचे कणही डगडीता तेलही गळे, असं आपण कधीतरी शिकलेलं आहे. परंतु ही कविता शिकताना पुन्हा एकदा याची आठवण होते आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र विनंती करतो की बाबांनो, आपण 10वीला आहात. आपल्या जीवनाचा प्रवास आता कुठेतरी सुरू होतो आहे. अनेक परीक्षा आहेत आयुष्यामध्ये. या अनेक आयुष्यातल्या परीक्षा देत असताना तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की कधीही दुःखी निराश होऊन थांबू नका. सकारात्मक पद्धतीने, मोठ्या जिद्दीने, आशेने, आत्मविश्वासाने, संयमाने काम करा, प्रयत्न करा. यश तुमच्या दारी आहे, यश तुमच्या पायाजवळ आहे. तुम्ही प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचू शकता असा माझा विश्वास आहे. आपलाही विश्वास असो अशी अपेक्षा व्यक्त करतो. ही कविता अतिशय छान कविता या ठिकाणी संपली असे मी जाहीर करतो.